कारण तुम्हाला बाजूला केलं जाईल, नाही तर राजापासून बाजूला केलं जाईल. राज्य तुमचं आहे आणि देव तुम्हाला ते देऊ करणार आहे, पण फळ नाही दिलं तर मात्र राज्य तुमचं राहणार असणार. हालेलुया. इस्रायल लोकांना परमेश्वराने यासाठी बाजूला केलं की ते फळ देत नव्हते. हालेलुया. ते फळ देत नव्हते म्हणून त्यांना बाजूला केलं गेलं होतं. फळ न देणाऱ्या अशा प्रत्येक माणसाला बाजूला केलं जातं. त्यांच्याकडे देव लक्ष पण देणार नाही, त्यांच्याकडे देव त्यांना ढुंकून पण त्याच्याकडे पाहणार नाही, कारण योग्य वेळेस त्यांनी जे फळ द्यायला हवं होतं त्या फळाकडे मात्र दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलंच नाही की माझ्या जीवनातून हे उत्पन्न व्हावं. मग प्रार्थनेचं फळ असेल, नम्रपणाचं फळ असेल, म्हणजे जे तुम्हाला आत्मिक फळांच्या विषयी सुद्धा आणि जगातल्या ह्या गोष्टी ज्या देवा तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो त्या गोष्टीच्या बाबतीत सुद्धा देव तुम्हाला त्या फळांची तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. देवाची इच्छा आहे की तुम्ही फलवंत व्हावं. हालेलुया. आणि जो फलवंत होणार नाही तो बाजूला केला जाईल. देवाच्या राज्यापासून, देवाच्या सामर्थ्यापासून, जे अनंत काळाचं जीवन आहे ते सुद्धा, आणि ह्या जगात जे तुम्हाला देव देऊ इच्छितो त्या गोष्टीपासून सुद्धा देव तुम्हाला बाजूला करेल. हालेलुया. कारण बरीच लोक देवाने राज्यापासून बाजूला केले, खूप लोक सेवेतून बाहेर फेकले गेले मी पाहिले. कारण का बरं? कारण योग्य वेळेस त्यांनी देवाला फळ दिलं नाही. योग्य वेळेस देवाच्या बाबतीत ते गंभीर नव्हते, योग्य वेळेस देवाच्या सामर्थ्याच्या बाबतीत ते गंभीर नव्हते, प्रार्थनेच्या बाबतीत ते गंभीर नव्हते. काही लोकांच्या बाबतीत लेट सुरू झाले, उशिरा सुरू झाले. हे कारण सुद्धा असं होतं की योग्य वेळेस त्यांनी फळ दिलं नाही. हालेलुया. काही लोकांच्या बाबतीत कदाचित तुमच्या जीवनात राज्याची सुरुवात आता झाली असेल, मग तुम्ही फळ द्यायला आता सुरुवात केली म्हणून सुरुवात झाली. हालेलुया. जर फळ तुम्ही अगोदर दिलं असतं तर त्या गोष्टी अगोदरच सुरुवात झाल्या असत्या. कारण बऱ्याच लोकांच्या जीवनात ते लेट असतात याचं कारण असतं की ते फळ देत नाही, ते सुस्तावलेले असतात किंवा अगदी निष्काळजी असतात. त्यांना असं वाटतं काही चिंता करायची गरज नाही, देव आहे, देव कृपा करणार आहे, देव दयाळू आहे. कारण आपला देव जसा दयाळू आहे तो भस्म करणार आहे, आपला देव जसा प्रेमळ आहे तसा न्यायी आहे. हालेलुया. हे कधीच विसरू नका. हालेलुया. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं मुलाच्या अपराधाबद्दल बापाच्या अपराधाबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही, आणि मुलाच्या अपराधाबद्दल बापाला शिक्षा होणार. शिक्षा ज्याला त्यालाच होईल, आणि जो तो व्यक्ती फळ दिलाच पाहिजे. हालेलुया. त्याच्याकडून परमेश्वराला अपेक्षा आहे. मग तुम्ही विश्वासात आहात म्हणून तुमच्या लेकरांना मिळेल अशा प्रकारे नाही. बायबल स्पष्टपणे सांगतं जेव्हा येहू राजा झाला त्यावेळेस येहूने अशा चांगल्या गोष्टी केल्या, म्हणजे देवाला मान्य असणारं काही काम केलं, आणि बऱ्याच गोष्टी अशा येहूने केल्या. येहूला लगेच परमेश्वराने सांगितलं की तुझ्या 4थ्या पिढीपर्यंत या राजावर तुझा वंशज बसेल. हालेलुया. देव लगेच त्याच्या कामाचं प्रतिफळ त्याला लगेच देऊन टाकतो. पण येहूच्या मुलांनी मात्र वाईट काम केलं, आणि म्हणून त्याच्यानंतर त्याच्या नातवानी पण आणि त्याच्या परतोड्याने पण वाईट काम केलं. लगेच त्याच्या 4थ्या पिढीपर्यंत राज्य चालू राहिलं. त्याच्या 4थ्या पिढीपासून परमेश्वराने राज्य काढून घेतलं दुसऱ्या पिढी. हालेलुया. कारण देव न्यायी आहे. हालेलुया. दावीदाला परमेश्वराने अभिवचन दिलं होतं की काही हो तुझा वंशज या गादीवर कायमचा बसेल. हालेलुया. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त येईपर्यंत देवानं ते वचन विसरला नाही. हालेलुया. येशू ख्रिस्त कायमचा दावीदाच्या वंशजाचा गादीवर बसलेला आहे. हालेलुया. कायमचा राजा. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण विसरतो की देव आपल्याला जे वचन देणार आहे ते पूर्ण करेल का? देव पूर्ण करेल. राज्य त्याचा आहे आणि तोच देत असतो. जे फळ देतात त्यांना तो देतो, जो फळ देत नाही त्याच्यापासून काढून घेतलं जातं. बाजूला सांगा, फळ न देणाऱ्यापासून राज्य काढून घेतलं जाईल. चौथी महत्वाची गोष्ट, यशायाचं पुस्तक याचा 5 अध्याय. यशाया नवीन किताब पुस्तक 5 अध्याय 1 से 7. 5 अध्याय 1 ते 7. मी आपल्या वल्लभाप्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकरांचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या बेलाची लागवड केली, आणि त्यात एक कुरूस बांधला व द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली. तो त्याने रामद्राक्ष दिली. तर आता यरूशलेमकरांनो, यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करावा लागेल. माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे आधी काय करायचे राहिले होते. तो द्राक्ष देईल म्हणून मी वाट पाहिली असता त्याने रामद्राक्षी का दिली. आता मी आपल्या मळ्याचे काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकले म्हणजे तो खाऊन टाकतील, त्याचे आवाज मोडील म्हणजे तो पुरवला जाईल.
Praise the Lord. हालेलुया. बाजूला सांगा, फळ न देणाऱ्याचं देव रक्षण करणार. फळ न देणाऱ्याचं देव रक्षण नाही. हालेलुया. कारण फळ देणाऱ्याचं रक्षण केलं नाही. फळ न देणारा आहे त्याच्यावर रक्षण राहत नाही. मग कदाचित तुम्ही ऍक्सिडेंट पासून वाचावं म्हणून अपेक्षा करत असाल, नाही. फळ देणारा असाल तर तुम्ही 10 ऍक्सिडेंट मधून वाचा. हालेलुया. पण एक छोटीशी ठेच लावून पडणारा फळ न देणारा माणूस, ठेच लावून त्याला म्हणाला अरे आमचा फ्रॅक्चर झाला का? कारण तो फळ नाही देऊ शकतो. कारण त्याला वाटतं की देवाला फळ देणं इतकं काही महत्वाची गोष्ट नाही. मग फळ कोणतंही असू शकतं. तुम्ही फळाच्या विषयी गैरसमजात राहतो. तुम्हाला असं वाटेल की फक्त पवित्र आत्म्याने जी फळं दिली, गलतीकरस पत्र असा 5 आहे आणि 22व्या वचनामध्ये जी लिहिलेलं आहे तीच केवळ फळं आहेत का? त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा फळं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा देवाचं असं कार्य आहे की ज्यामध्ये तुम्ही फलवान व्हावं असं त्याला वाटतं. मग तुम्ही कदाचित जास्त प्रार्थना करणारे असाल, दुसऱ्यांसाठी देवाचं गौरव करणारे असाल, दुसऱ्यांना मदत करणारे असाल, त्याच प्रकारे खरं बोलणारे तुम्ही असाल, त्याच प्रकारे कोणाला तरी त्यांच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करणारे असाल, तुमचा बिझनेस जो चांगला चालतोय त्यातून तुम्ही देवाच्या कार्यासाठी मदत करणारे असाल, तुम्ही दान देणारे असाल आणि त्याच प्रकारे नियमित चर्चला येऊन देवाची आराधना आत्म्याने करणारे असाल आणि नियमित रोज बायबल चांगल्या प्रकारे वाचणारे असाल, लोकांना ते शिकवणारे असाल, तुम्ही सुवार्ता सांगणारे असाल, सेवेसाठी काही मदत करता आली तर चर्चमध्ये त्या मदतीमध्ये तुमचा सहभाग असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थनांच्या मध्ये जे सहभाग असतो, जे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगल्या प्रकारे भाग घेणारे असाल, अशा कुठल्याही गोष्टी असू शकतात. हालेलुया. हे सर्व काय असू शकतं? या सर्वांपैकी काही एक असू शकतं. पण हे सगळ्यात लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हे करू लागता त्यावेळेस तुमच्यावर संरक्षण असतं. हालेलुया. मग आजारांपासून संरक्षण असेल, ऍक्सिडेंट पासून, अपघातापासून संरक्षण असेल, सर्व प्रकारच्या अनितीपासून संरक्षण असेल, पापापासून संरक्षण असेल, परीक्षेपासून संरक्षण असेल, नुकसानीपासून संरक्षण असेल, सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करतो परमेश्वर. हालेलुया. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, फळ यावं म्हणून देव त्याला कुंपण घालतो. फळ यावं म्हणून देव त्याला सुरक्षित ठेवतो. यासाठी सुरक्षित ठेवतो की तो त्या द्राक्षीच्या वेल्यापासून वाट पाहतो की आता फळ येईल. हालेलुया. पण ज्यावेळेस फळ येत नाही त्यावेळेस तो कुंपण काढून टाकतो. तो कुंपण काढून टाकतो, बाजूला करतो आणि मग कोणी येतं त्याला तुडवून जातो, कोणी येतं त्याचं नुकसान करतं, कोणी येतं कुठल्याही प्रकारे त्याचं नुकसान होऊन जातं आणि त्याच्या जीवनामध्ये कळतच नाही की नेमकं काय होतंय. सत्य बोलायला चालू केलं असतं हे नसतं. हालेलुया. योग्य वेळेस प्रार्थना करायला चालू केलं असतं हे नसतं झालं. योग्य वेळेस व्यसन सोडलं असतं हे नसतं झालं. योग्य वेळेस देवाचं गौरव करायला चालू केलं असतं हे नसतं झालं. योग्य वेळेस चर्च मधल्या गोष्टींच्या मध्ये भाग घ्यायला चालू केलं असतं हे नसतं झालं. योग्य वेळेस देवाला द्यायला चालू केलं असतं तर हे नसतं झालं. हालेलुया. कारण देव संरक्षण करतो. हालेलुया. जो करत नाही, जो फळ देऊ शकत नाही, देव इच्छित नाही, जो फलवान होऊ इच्छित नाही, जो कित्येक तरी वर्षापासून तसाच ढिंब बसलेला आहे, त्याचं देव संरक्षण करतो. एक आता तुम्हाला असं वाटत असेल की संरक्षण आहे, मी खूप सुरक्षित आहे, कुणाच तरी प्रार्थनेमुळे तुम्ही आहात. कदाचित तुमच्या जीवनामध्ये असं असेल की काहीच होत नाही, मी कितीतरी चुकीचं जीवन जगतोय पण माझ्या जीवनामध्ये काही वाईट घडत नाही. याचा अर्थ तुमच्यासाठी कुणीतरी रडून प्रार्थना करत आहे, त्याच्या प्रार्थनामध्ये तुम्ही आहात. पण एक दिवस मात्र ते कवच काढलं जाईल. हालेलुया. असं समजू नका की तुम्ही चुकीचं करत राहाल आणि ती प्रार्थना तुम्हाला वाचवत राहील आणि त्याचं आत्मिक जीवन वाचवत राहील. त्याला काहीतरी मर्यादा आहे आणि ती मर्यादा ज्यावेळेस संपेल त्यावेळेस ते कवच काढलं. हालेलुया. कारण देवाने इस्रायल लोकांचं कवच काढलं. यशाया प्रार्थना करत होता, यिर्मया प्रार्थना करत होता त्या लोकांसाठी, वारंवार प्रार्थना करत होता. कारण देवाने सांगितलं होतं मनुष्यानं पाप पातक केलेलं आहे. मनुष्याच्या त्या पातकास्तव इस्रायल लोक, यहुदी लोक 70 वर्षाच्या बंदिवासात जातील. पण यशाया वारंवार प्रार्थना करतो, प्रभू आता नको, प्रभू आता नको, प्रभू आता नको. योशिया राजा येईपर्यंत देवाने धीर धरला आणि त्याच्या मुलाच्या बाबतीत, त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीत परमेश्वराने धीर धरला. योग्य वेळ आली आणि त्यावेळेस परमेश्वर मात्र सांगतो त्याप्रमाणे घडून आलं. हालेलुया. लक्षात घ्या, तुमच्या प्रार्थना कदाचित तुम्ही कोणासाठी करत असाल किंवा तुमच्यासाठी कुणी करत असेल तर त्या प्रार्थनेला काहीतरी मर्यादा असते. हालेलुया. योग्य वेळ येईल, एक वेळ येईल अशी की ज्यावेळेस कुंपण बाजूला करण्यात येईल आणि कुंपण बाजूला केल्यानंतर वाचवणार कोणी नसतं. हालेलुया. आणि म्हणून संरक्षण राहावं असं वाटत असेल, संरक्षणामध्ये राहावं असं वाटत असेल, कंसामध्ये राहावं असं वाटत असेल, देवाच्या कुंपणामध्ये राहावं असं वाटत असेल तर फळ द्यायला चालू करा. हालेलुया. फळ देणाऱ्या झाडाचं विशेष रक्षण केलं जातं. फळ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं विशेष रक्षण केलं जातं. त्याला ठाऊक असतं की हा फळ देणारा आहे, हा अनेक लोकांना वाचवणारा आहे, अनेकांचं जीवन बदलणार आहे, अनेक लोकांना जाऊन सुवार्ता सांगणार आहे, माझी आराधना आत्म्याने खरेपणाने करणार आहे, चर्च मधली
मधली बरीच लोक याच्याद्वारे प्रभावित होणार आहे. चर्च मधल्या बऱ्याच लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी याची मला गरज आहे. आणि त्याच्यानंतर चर्च मधल्या विविध कामांसाठी, देवाच्या माझ्या सेवेसाठी लागणारा जो आर्थिक पाठबळ आहे ह्याच्याकडून मला मिळणार आहे. आणि त्यामुळे देव त्याला सुरक्षित ठेवणार. हालेलुया. देवाला ठाऊक आहे, हा फळ देणार. हालेलुया. जो फळ देणार नाही तो जाऊ कर, काही कर. हालेलुया. आणि तो काहीही करतो आणि पण त्या जीवनामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी करतात. तुमच्या जीवनात असं घडून असं वाटतंय का, तर तुम्ही फळ द्यायला चालू करा. कारण फळ देणं हे तुम्हाला सुरक्षित ठेवतं. वाचा माझ्या बरोबर अजून एक वचन, स्तोत्र 80 अध्याय, भजन संहिता उसका 80 अध्याय और उसका 8 से लेकर 11, 80 अध्याय 8 पासून 11 पर्यंत. इस्रायल देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्राला घालून तो त्यांच्या भूमीत लावला. तू त्याकरता जागा तयार केली आणि त्याने मूळ धरून देश व्यापिला. त्याच्या छायेने पर्वत आणि त्याच्या फांद्याने देवाचे गंधस्वरूप आच्छादित केले. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत व आपले फाटे त्या नदीपर्यंत लावले. त्यांची कुंपणे तू का मोडली, त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे द्राक्ष तोडतात. हालेलुया. त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं देवाने काय केलं, रान द्राक्ष घेऊन आला. देवाने काय दिली त्या ठिकाणी, द्राक्षवेल. कोणत्या प्रकारचा द्राक्षवेल आणला की जो कुठेही लावला जाणार नाही, अशा प्रकारचा द्राक्षवेल मिस्र देशातून आणला आणि देवाने कनान देशात आणून लावला. हालेलुया. आणि देवाने त्या ठिकाणी त्याचं संगोपन केलं, त्याला वाढवलं, त्याला उन्हामानाचे प्रदेश दिले, सगळ्या गोष्टी पुरवल्या. आणि ज्या वेळेस हे सगळं ते विसरले, देवाने केलेले काम विसरले, त्यावेळेस देवाने त्यांच्यावर आक्रमण पाठवलं. हालेलुया. देवाने त्यांच्यावर आक्रमण असं पाठवलं, त्यांचं संरक्षण काढून घेतलं, त्यांचं कुंपण काढून घेतलं आणि ते शत्रूच्या हातामध्ये सापडले. त्यांनी धावा केला, परत देवाने त्यांना वाचवलं. परत ते पापात पडले, परत देवाने त्याला शत्रूच्या हाताने दिले. असं खूप वेळेस होत राहिलं. कारण लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण त्याच्या जवळ त्याच्या सोबत राहून फळ देत राहू, त्यावेळेस संरक्षण टिकून राहील. ज्या दिवशी ज्या वेळेपासून तुम्ही फळ द्यायचं बंद करा, त्या वेळेपासून असं म्हटलं जाईल की झाड तोडा, आता काही कामच राहिलं नाही, कारण फळ द्यायचे बंद केले. हालेलुया. पण जोपर्यंत फळ देत आहे तोपर्यंत ते मात्र माणसासाठी उपयोगी आहे. हालेलुया. देवासाठी उपयोगी आहे. आणि म्हणून फळ देत राहा मरेपर्यंत. देवाचं वचन आहे त्याबद्दल की तुम्हाला फळ मिळत राहील. पण ज्या दिवशी फळ बंद होतील, सुरक्षा काढली जाईल, संरक्षण काढलं जाईल. आणि माझा माझ्याबरोबर 5वा मुद्दा आहे मत्तीचं सुसमाचार 13वा अध्याय, मत्तीचं सुसमाचार उसका 13 अध्याय 13 से लेकर 15 तक. मत्ती 13 पासून 15 पर्यंत. एक सेकंड मला सांगू द्या. मत्ती 13 पासून 15 पर्यंत. यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखलेली बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत, ऐकत असता ऐकत नाहीत व त्याला समजतही नाही. यशाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हाला समजणारच नाही, पाहाल तर खरे पण तुम्हाला दिसणारच नाही. या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानाने बंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहे, यासाठी की त्यांनी डोळ्याने पाहू नये, कानाने ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. हालेलुया. या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की देव अशा लोकांना श्राप देईल. कोण फळ देत नाही अशी लोक श्रापित असतील. बायबल सांगते, बायबल सांगतं स्पष्टपणे, शापित आहे तो मनुष्य जो आपली तलवार आवडतो आध्यात्मिक कामांपासून. हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस देवाने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये फळ देण्यासाठी अभिवचन देऊ केलेलं आहे, ते अभिवचन यासाठीच आहे की सतत 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 आपण देवाला फळ देत राहावं. सतत असं म्हणत राहावं आपण की देवा मी माझ्या जीवनातून तुला सतत फळ देत राहणार आहे. ज्या दिवशी तुम्ही फळ द्यायचं बंद करा किंवा ज्या दिवसांपासून तुम्ही असं म्हणाल की फळ आता बंद झाली, मला आता काही गरज नाहीये, किंवा तुम्ही अजूनपर्यंत दिलीच असतील, तर मात्र हे लक्षात ठेवा, श्राप तुमच्यासाठी देऊ केलेला आहे. कारण आशीर्वादाच्या ऐवजी श्राप मिळणं हे फलवंत नसणाऱ्या माणसालाच मिळतं देखील. हालेलुया. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, ते हात मारतील पण मी उत्तर देणार नाही, ते मला बोलावतील पण मी त्यांच्या जवळ जाणार नाही, त्याला वाटेल की मी बरं करेन पण मी त्याला बरं करणार नाही.
कारण ते कानानं ऐकायला बंद आहे. मी आवाज दिला त्यावेळेस त्याने आवाज नाही दिला. मी ज्यावेळेस बोलावलं त्यावेळेस त्यांनी हो नाही केलं. ज्यावेळेस मी त्याला सांगत होतो त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. ज्यावेळेस मी त्यांना आठवण करून देत होतो त्यावेळेस त्या अभिवचनाकडे ते ढुंकून सुद्धा पाहिलं नाही आणि मग मी त्याच्यावर आता पाहणार. हालेलुया. कारण ते कानाने ऐकायला बंद आहे. जर तुम्ही बंद आहात तर कानाने ऐकायला तुम्हाला वाटतं का की हे मला समजू नये असं वाटतं का तुमच्या अंतःकरणामध्ये, तर निश्चित लक्षात ठेवा की तुम्ही शापासाठी निवडलेला असाल. मग पण जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये असं विचार करा की प्रभू हे वचन माझ्यासाठी यासाठी आहे की मी त्याला समजावं, मी ते आत्मसात करावं आणि त्यानुसार मी फलवंत व्हावं, तर तुमच्यासाठी आशीर्वाद राखून ठेवेल. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं तुमच्यासाठी फळं देऊ करण्यासाठीच तुम्ही निवडलेले आहात, फलवान होण्यासाठीच तुम्ही बोलवलेले आहात. तुम्हाला फलवान बनवू नये यासाठी, तुम्ही निष्फळ राहावं यासाठी तुम्ही इथं आलेला नाही. तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, तुम्हाला आरोग्य द्यायचं आहे, तुम्हाला संरक्षण करायचं आहे, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शाप काढून टाकायचे आहे, तुमच्या जीवनातील बंधनं त्याला तोडायचं आहे, तुम्हाला त्याचं स्वर्गाचं राज्य तुम्हाला द्यायचं आहे, तुमच्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याला सुधारायच्या आहेत, तुमचं जीवन हे दुसऱ्यांसाठी आदर्श बनवायचं आहे. हे सगळं करण्यासाठी त्याला बोलवलं. हालेलुया. केवळ निष्फळ राहण्यासाठी बोलवलेलं नाही, ठिप्प बनण्यासाठी बोलवलेलं नाही. आणि तू किती वर्षापासून प्रार्थना करतो? 10 वर्षापासून. आणि मग तुझं काय झालं? काहीच नाही झालं, अजून मी प्रार्थनाच करतो. असं होत नाही. हालेलुया. असं होत नाही. मग काहीतरी त्याच्या जीवनामध्ये मिस्टेक आहे, काहीतरी त्याच्या जीवनात प्रॉब्लेम्स आहे, काहीतरी तिथं कुठेतरी चुकतंय त्याच्या जीवनात. हालेलुया. ती गोष्ट त्याला सुधारली पाहिजे. हालेलुया. तुम्ही किती दिवसापासून विश्वासात आहात, स्वतःला तपासून आणि किती फळं तुम्ही दिली आजपर्यंत, किती तुम्ही फलवान झालेले आहात. मग आत्मिक जीवनामध्ये तुम्ही किती फलवान झाला, तुम्ही किती आशीर्वादित झाला, हे सुद्धा लक्षात घ्या. फळ देण्याचं एक लक्षण आहे. तुमच्या जीवनातला बिझनेस चालू झाला आहे, चांगली गोष्ट आहे, ते सुद्धा एक फळ देण्याचं लक्षण आहे. तुम्ही आर्थिक रीतीने संपन्न झालेले आहात, तर आत्मिक रीतीनं तुम्ही आर्थिक रीतीने संपन्न आहात म्हणजे तुमच्या जीवनात आर्थिक गोष्टीची वाढ झालेली आहे. मग कदाचित बँक बॅलन्स वाढला असेल, तुमच्या घरातल्या सुखसुविधा वाढल्या असतील, कदाचित तुमचं राहणीमान सुधारलं असेल आणि मग तुमच्याजवळ कदाचित तुम्ही अगोदर सायकलवर होता आता गाडीवर आलेला आहे आणि असं काही झालं असेल तर तुम्ही फलवान आहात त्या गोष्टीमध्ये. हालेलुया. मग आत्मिक जीवनात सुद्धा तपासण्याची वेळ आलेली आहे. कोणती गोष्ट? समजा तुम्ही अगोदर कॅलेंडर मधलं वचन वाचता होता आणि आता तुम्ही 4 अध्याय 5 अध्यायावर आलेला आहात, किंवा तुम्ही 5 वर्षापासून विश्वासात आहात अजून सुद्धा कॅलेंडर मधल्या किंवा एक अध्यायापर्यंत आहात, तर तुम्ही आत्मिक जीवनात शून्य आहात. हालेलुया. तुम्हाला अगोदर प्रार्थना करता येत होती, सुरुवातीला बाप्तिस्मा झाल्या तुम्हाला कोणती प्रार्थना शिकवली, अशी प्रार्थना करायची असते आणि 5 वर्ष झाली विश्वासात येऊन बाप्तिस्मा घेऊन आणि अजून सुद्धा तुम्ही दुसऱ्यालाच म्हणताय मी आजच माझ्यासाठी प्रार्थना करशील का, तर तुम्ही फलवान नाही त्या गोष्टी, शून्य आहात तुम्ही त्या गोष्टी. हालेलुया. अजून सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अजून तपासण्याची गरज आहे, कारण त्या गोष्टी तुम्ही ती बाजू तुमच्या फलवान नाही. कदाचित तुम्ही आर्थिकरित्या सुधारला असाल, ती फक्त बाजू झाली, पण देव 4ही बाजूने आशीर्वाद, सगळ्या बाजू. कारण देव एकाच बाजू कधी आशीर्वादित करत नाही. हालेलुया. आत्मिक जीवनाबरोबर तुमचं आर्थिक जीवन सुद्धा वाढतं, सगळ्या गोष्टी वाढत राहतात. लक्षात घ्या. कारण देव बॅलन्स ठेवतो सगळ्याच गोष्टीचा. एकच गोष्टी देव वाढवत राहतो असं काही होत नाही. देव सर्व बाजूनी वाढवत राहतो. हालेलुया. सर्व बाजूनी वाढवत राहतो आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व बाजू वाढायला हवा. माझ्याबरोबर करा मत्ती सुसमाचार 21वां अध्याय, मत्ती सुसमाचार 21 अध्याय उसका 18 से लेकर 22 तक, 18 पासून 22 पर्यंत. पुन्हा एकदा आपण तिथं आलोय त्या वचनावर. मग तो सकाळी परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते, ते पाहून त्याजवळ दूर गेला, पण पानांशिवाय त्याला त्यावर काही आढळले नाही. मग त्याने त्याला म्हटले यापुढे तुला कधी फळ नाही हो, आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्टपणे सांगते त्या ठिकाणी की ज्यावेळेस येशू ख्रिस्त फळ खाण्यासाठी गेला, त्याला भूक लागली. बायबल सांगते काय सांगतं त्या ठिकाणी, त्याला भूक लागली, तो भूक लागली गेला. त्या येशूला आज फळांची अपेक्षा आहे तुमच्याकडे. हालेलुया. तो फळ पाहण्यासाठी येत आहे की माझी लोक इतक्या दिवसांपासून विश्वासलेले आहेत आणि त्या रस्त्यावरती ते झाड होतं, रस्त्यावरती झाड होतं. कितीतरी वेळा येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून गेलेला होता, कितीतरी वेळेस. कारण प्रवास त्याचा होता, चालत प्रवास होता आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तो ज्यावेळेस प्रवास करायचा त्यावेळेस त्या रस्त्यावरती असलेलं ते झाड होतं आणि त्याला असं वाटलं की आता फळ आला असेल कदाचित, आणि मागच्या वेळेस नव्हतं आता आला असेल. पण ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस त्याला फळ आढळलं नाही, कारण कित्येक दिवसापासून ते झाड फळवान झालेलं नव्हतं आणि मग येशू त्याला श्राप दिला, म्हटलं इथून पुढे तुला कधीच फळ येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस फळांसाठी येशू अपेक्षेने येतो
त्यावेळेस त्याला फळं दिसली पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस त्याला भूक लागते तुमच्याकडून फळांची, कारण येशूला भूक आहे तुमच्याकडून फळांची. हालेलुया. त्याला भूक आहे, त्याला वाटतं की माझ्या लेकरांनी फलवंत व्हावं, मी याला बोलवलंय, मी याच्यासाठी प्राण दिलेला आहे, मी याच्यासाठी आपलं जीवन समर्पित केलंय, रक्त सांडलेलं आहे, माझ्या हातात खेळ ठेवलेले आहे, हे सगळं ह्याच्यासाठी मी केलेलं आहे. आजपर्यंत याला कृपा पुरवली, आजपर्यंत याचं संरक्षण केलं, याला साफसूफ ठेवलं, सर्व प्रकारच्या आणीतीपासून वाचवलं, पापामधून सर्व प्रकारच्या परीक्षेतून मी सुरक्षित ठेवलेलं आहे. तर आता हा फलवान झाला पाहिजे. हालेलुया. जर झाला नाही तर मात्र श्राप मिळतो. हालेलुया. इथून पुढे तुला कधी फळ नाही असं होऊ नये, यासाठी योग्य वेळेस येशू येईल त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला फळ दिसली पाहिजे. हालेलुया. म्हणून तर बायबल सांगतं ज्यावेळेस येशू येईल, येशू म्हणाला की मी ज्यावेळेस पृथ्वीवर येईल त्यावेळेस मला प्रीती आढळेल काय. हालेलुया. मला नीतिमत्ता आढळेल काय. का आढळणार नाही त्याला नीतिमत्ता? कारण फळ देणारे खूप कमी असते, फळ देणारे खूप कमी आहेत विश्वासणारे. विश्वासणाऱ्यांची गर्दी कशासाठी आहे? आज आशीर्वादासाठी. आज त्यांना असं वाटतं मला आशीर्वाद मिळणार आहे म्हणून मी आलो, मला आरोग्य मिळणार आहे म्हणून मी आलो, कोणतरी जीवन बदलण्यासाठी आलो पाहिजे. हालेलुया. मी माझ्या जीवनामध्ये चांगलं वागून जीवन बदलणार आहे, माझ्या जीवनातलं जे वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकून मी आशीर्वादित होणार आहे असं वाटलं पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही फलवान आहात. नाहीतर मी कसंही जगणार, देवा ह्या गोष्टीवरती मला आशीर्वाद दे. आणि असं आहे विश्वासणाऱ्यांचं जीवन. त्यांना असं वाटतं की मी येत राहणार, पास्टर मी येतोय तुम्हाला दिसत नाही का? आणि काही लोक नोटीस करून देतात की पास्टर मी आज आलो, तुम्हाला माहिती असू द्या, म्हणजे मला आशीर्वाद मिळाला पाहिजे, मी बाप्तिस्मा घेतला हे तुमच्या लक्षात असू द्या, आणि बाप्तिस्मा घेऊन सुद्धा मी अजून आशीर्वादित झालो नाही हे लक्षात असू दे तुमच्या. असं बरीच लोक मला आठवण करून देतात. तुम्ही देवाला आठवण करून द्या की देवा मी बाप्तिस्मा घेतले तेव्हापासून पवित्र जगतोय. हालेलुया. देव तुम्हाला ऑटोमॅटिकरित्या फळ द्यायला चालू होईल. मला सांगायची गरज नाही. हालेलुया. कारण जर तुम्ही त्याच्यासमोर चांगलं जीवन जगत असाल तर तुम्ही त्याला सांगायची पण गरज नाही की तुम्ही बाप्तिस्मा घेतला इतकी पण झाली प्रभू कधी आशीर्वाद देईल, कारण देव त्याचं काम कधी चुकत नाही. हालेलुया. देवाचं काम देव करत राहतो. देवाने जे अभिवचन दिलंय तो देव करणारच करणार. मला आठवण करून द्यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. कारण का देव परमेश्वर त्याच्या अभिवचनाच्या बाबतीत खूप गंभीर आहे. त्याला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने, मग तो अडाणी असो, शिकलेला नसो, काहीही तुमची परिस्थिती असू द्या, तुम्ही नवीन असाल जुने असाल, सगळ्या लोकांना देव आशीर्वादित करू शकतो, सगळ्या लोकांना फळ देऊ शकते. कारण फळ ही प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि प्रत्येकासाठी मुबलक रीतीनं देवाला उपलब्ध पण आहे. हालेलुया. आणि देव ते देऊ इच्छितो, पण तो व्यक्ती फळासाठी किती आसुसलेला आहे आणि आपल्या त्याच्या अंतर्गत किती प्रार्थना आहे, तो देवाजवळ जाऊन किती अपेक्षेने येतो, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. केवळ आशीर्वाद, केवळ आरोग्य आणि केवळ देवाकडून काहीतरी विशेष असं प्राप्त करणंच नव्हे केवळ, तर सर्व बाजूनी तुम्ही आशीर्वादित, सर्व बाजूनी तुम्ही फलवान असणं हे जास्त आवश्यक आहे. मी आज तुम्हाला परिणामांची जाणीव करून दिली. 5 परिणाम मी तुम्हाला सांगितले की वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात. फळ न दिल्याने कशा प्रकारचे परिणाम होतात मी तुम्हाला सांगितले. ज्यावेळेस परिणामांची जाणीव असते त्यावेळेस तुम्ही चांगलं फळ देऊ शकता. पण जर परिणामांची जाणीव नसेल तर मात्र फळं येणार नाही. पुढच्या आठवड्यात आपण शिकणार आहोत की फळं कोणत्या झाडाला फळं येतात आणि फळं येण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. या आपण